श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, सविता किचनमध्ये तुमचे स्वागत आहे. उपासासाठी रोज तेच खाऊन कंटाळा आला असेल ना, तर आज काहीतरी आपण भन्नाट बनवूया. भगर आणि साबुदाणा वापरून आज बनवूया उपासाचे गरमागरम कुरकुरीत आप्पे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 1 कप भगर घेतलेली आहे. 3 छोटे चमचे शाबू घेतलेला आहे. भगर आपण मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत. अशा पद्धतीने भगर बारीक करून घ्यायची आहे. त्यामध्ये चवीपुरते मीठ, चिमटभर सोडा, हिरव्या मिरचीचा ठेचा आणि अर्धा कप दही घालायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून झालं की त्यात थोडं पाणी घालून पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने थोडं पाणी घालून हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे. मिश्रण मिक्स करून झालं की आपण 1 तास हे भिजत ठेवणार आहे. 1 तास हे मिश्रण भिजू द्यायचं, म्हणजे आपले आप्पे एकदम कुरकुरीत होतात. आता 1 तासानंतर तुम्ही बघू शकता आपले मिश्रण व्यवस्थित भिजलेलं आहे. आता आपण आप्पे बनवायला घेऊया. आप्पे बनवायसाठी आप्पे पात्र घ्यायचं, त्यामध्ये असं थोडंसं तूप घालून घ्यायचं आणि हे मिश्रण यामध्ये चमच्याच्या साहाय्याने टाकून घ्यायचं आहे. रोज शाबू खिचडी खाऊन कंटाळा आलेला असतो ना, त्यावेळेला अशा प्रकारे आप्पे बनवायचे आणि दह्याच्या चटणीबरोबर खायचे, खूप छान लागतात. हे पहा, अशा पद्धतीने टाकून घ्यायचं आहे आणि 5 मिनिटं वाफ काढून घ्यायची आहे. मिश्रण टाकून झाल्यानंतर 5 मिनिट झालेले आहेत. आता आपण बघणार आहोत आप्पे आपले वाफवून झालेत का. हे पहा, तुम्ही पाहू शकता आप्पे आपले किती छान वाफवून झालेत आणि किती छान दिसत आहेत सुद्धा. आता आपण आप्पे पलटी करून घेणार आहोत आणि परत 5 मिनिटं वाफवायसाठी ठेवायचे आहेत. हे पहा, असे व्यवस्थित पलटी करून घ्यायचे आहेत आणि परत झाकण ठेवून आपण वाफवून घेणार आहोत 5 मिनिट. हे पहा, आप्पे व्यवस्थित वाफवून झालेले आहेत. तुम्ही बघू शकता आप्पे किती छान आलेले आहेत आपले. आता आपण हे आप्पे एका भांड्यामध्ये काढून घेऊया. अशा पद्धतीने व्यवस्थित असं आप्पे एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत आणि आता आपण आप्पेबरोबर खायला आपण दह्याची चटणी बनवणार आहोत. चटणी बनवण्यासाठी इथे मी 3 चमचे दही घेतलेले आहेत. चवीपुरते मीठ घालायचं आहे, अर्धा चमचा लाल तिखट घालायचं आहे आणि मिक्सरमधून फिरवून घ्यायचे आहे. ही झाली आपली चटणी तयार. हे पहा, तुम्ही पाहू शकता किती छान दिसत आहेत आपले उपवासाचे आप्पे आणि त्याबरोबर दह्याची चटणी. खूप सोपी रेसिपी आहे. खूप सोप्या पद्धतीने इथे मी तुम्हाला उपवासाचे आप्पे बनवून दाखवलेले आहेत. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि इंस्टाग्रामला फॉलो करायला पण विसरू नका.